नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 4था भाग वाचणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 4. युगंधरा सुलभेच्या घरून संध्याकाळी लवकरच 4:30 वाजता घरी जाण्यासाठी बाहेर पडली. सकाळपासून सबंध दिवस ती मैत्रिणीच्या घरी होती. शिवाय संध्याकाळी पुढच्या अंगणातल्या फुलझाडांना पाणी घालण्याचं काम तिच्याकडे असे. मागच्या परसात लावलेल्या झाडांना आणि भाजीपाल्याला सकाळी अरुण पाणी घालीत असे. ही विभागलेली कामं सुरळीत चालली होती. म्हणून 4:30 वाजले तसं तिने हळदी कुंकू घेतलं आणि मैत्रिणीचा निरोप घेऊन ती निघाली. हळदी कुंकू देताना सुलभेच्या धाकट्या बहिणीनं अनिलानं तिच्यावर एवढं गुलाब पाणी शिंपडलं होतं, सगळी गुलाबदाणी तिच्यावर रिकामी केली होती. सुगंधित जलसिंचनानं तिला शीतल करताना तिनं परिधान केलेली जरीच्या किनारीची गुलाबी रंगाची मलमल साडी अनिलानं पार भिजवून टाकली होती. आता ती बाहेर पडली तेव्हा तिच्या दर पदक्षेपागणिक इस्तंबुली गुलाब पाण्याचा सुगंध आसपास असा काही दरवळला होता की तिच्या जवळून जाणाऱ्या येणाऱ्याला वाटावं की गुलाबी वस्त्र परिधान केलेली युवती जात नसून चुरमुऱ्या गुलाबी कागदात गुंडाळलेली इस्तंबुली गुलाब पाण्याची बाटलीच चालली आहे की काय. तिचा शेलाटी देह सुगंधानं दरवळला होता आणि तिचं अंतरंगही सुवासानं घमघमलं होतं. गोड गोड थट्टेचं गुलाब पाणी, सुलभेची थट्टा ती. शीतल शिडकाव कसला, 4 थेंब टाकून तिचं समाधान होणार होय. तिची थट्टा म्हणजे चांगल्या श्रावण सरी. सुलभा तिची बालमैत्रीण होती. एकाच वर्गात दोघी शिकत होत्या. एकाच बाकावर दोघी बसत होत्या. युगा इतकी अभ्यासात तिची बुद्धिमत्ता प्रखर नव्हती, पण तिची कल्पनाशक्ती मोठी तरल होती. शाळेच्या त्रैमासिकात आणि कॉलेज मॅगझिनमध्ये ती छान गोष्टी लिहायची. पण BA होण्यापूर्वीच तिचं लग्न झालं. रामभाऊचा मधला मुलगा अरविंद LLB झाला होता. त्यानं वकिली सुरू केली होती. मुलगा हुशार आणि होतकरू होता. 2 वर्षांच्या अल्पावधीतच त्यानं चांगला जम बसविला होता. राहतं घर भाड्याचं असलं तरी दुसरं काही फारसं उत्पन्न नसलं तरी वकिलीचा व्यवसाय म्हणजे पैशाचा अखंड झरा, असं रामभाऊंचं म्हणणं होतं. कायद्याचं कसब ज्याला साधलंय त्याच्या घरी 12ही महिने कांचनगंगेचा प्रवाह चालू असतो. राहायला प्रत्यवाय नाही असं त्यांचं ठाम मन होतं. तसे ते पक्के व्यवहारी होते. अनुभवाचा एखादा कानाकोपरा का होईना, पण तो हाती आल्याशिवाय वाटेल तसं विधान ते करीत नसत. गावाच्या नजरेसमोर असलेलं असं उत्तम स्थळ कोण हातचं घालविल. सुलभेच्या वडिलांनी रामभाऊंकडे शब्द टाकला. मुलगी रोजच्या पाहण्यातली होती तरी पुन्हा त्या दृष्टीनं वधू परीक्षा झाली. अरविंदनं मुलगी पसंत केली. देणं घेणं ठरलं. थोडी घासाघीस झाली. तशी ती होतेच. त्या घासाघिशीला लग्नातला व्यवहार म्हणतात ना. पण लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. BAचं वर्ष संपल्यावर लग्न करावं अशी सुलभाची इच्छा होती. पण असल्या क्षुल्लक इच्छेसाठी चांगलं स्थळ हातचं घालवायला तिचे वडील तयार नव्हते आणि तोपर्यंत थांबायला रामभाऊ तयार नव्हते. लग्न झालं. सुलभा संसारात दंग झाली. 2 वर्षांनी मुलगा झाला. ती कृतार्थ झाली. सुखानं वेढून गेली. आपल्या जिवलग मैत्रिणीच्या संसार सुखदर्शनानं युगाही सुखावली. आज चेष्टा मस्करीला बहर आला. सकाळी ती सुलभाच्या घरी गेली तेव्हा ती कॉटवर बसून बाळाचं बिघडलेलं दुपटं बदलण्यात गुंतली होती. शाळा कॉलेजात असताना ती याच कॉटवर बसून एखादी कथा लिहिण्यात अशीच मग्न होत असे. ते दृश्य युगाच्या नजरेसमोर उभं राहिलं. बाळाच्या साफसफाई कामात ती केवढी तल्लीन होऊन गेली होती. तिच्या कॉटवर बसत युगा चेष्टेनं म्हणाली, वाह, हे कथालेखन फारच छान. सुलभा तिच्याकडे पाहत तृप्तीनं हसली. मग खट्याळपणे म्हणाली, हे फारच छान कथालेखन. नीट बघून ठेव. हेच धडे तुलाही आता गिरवायचे आहेत. युगानं हसू दाबून म्हटलं, आधी तुझे चांगले पाठ होऊ देत, मग मी गिरवते. दोघीही मनमोकळ्या हसल्या. सुलभानं विचारलं, काय ग, तुझा शेवगा काय म्हणतोय. युगाला कळलं, पण मुद्दाम वेळ पांघरून तिनं गंभीर मुद्रेनं म्हटलं, सगळी पानं गळून गेलीत. बिचारा पर्णहीन उभा आहे.
त्याच्याकडे पाहताना कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. सुलभानंही गंभीर मुद्रा धारण केली आणि दीर्घ निश्वास सोडीत म्हटलं, विरहाची व्यथा अशीच करुणाजनक असते ग. मग उगीच कशाला भटकत बसलाय? लवकर बोलवून घे ना. केव्हा येणार आहे? युगानं गंभीर मुद्रेनं म्हटलं, ते मला ग काय माहीत? तुलाच माहीत नाही तर दुसऱ्या कुणाला ग माहीत? खाली माई आल्या आहेत ना, त्यांना विचार. ज्याला विचारायचं त्यालाच विचारते आहे. पण आमच्या 2 घरामध्ये अंतर किती आहे माहीत आहे ना? 2 मनातलं अंतर शून्य आहे हे मला पक्क माहीत आहे. पुरावा आहे? मी वकिलाची बायको आहे म्हटलं. पुराव्याशिवाय बोलत नसते. वकिली पुरावा बनावटही असू शकतो. मला बनवू नकोस. मांजर डोळे मिटून दूध पितं. पण युगानं हसून मध्येच तिला अडवलं. पण म्हटलं, ती म्हण आता फार जुनी झाली. साहित्यात नवं फारसं नसतं. सगळं जुनंच असतं. फक्त लेखक आपल्या अकलेनं त्यात किती भर घालतो, किती नाही कशी भर घालतो त्यावर त्याचं मोल अवलंबून असतं. ठीक आहे साहित्यिका, मग तुम्ही काय भर घालता? माझं बोलणं उडवून लावू नकोस. नाही लावत. मांजर डोळे मिटून दूध पितं. पण या पणच्या पुढं बोला. सुलभानं हसून म्हटलं, पण पिण्याच्या धुंदीत आणि चोरून पिण्याची धुंदी काही आगळीच असते. त्या बेफाम धुंदीत ते इतकं मचमच करतं की पिणाऱ्याचेच नव्हे ते तर बंदच असतात, पण पाहणाऱ्याचे डोळे मिटलेले असले तरीसुद्धा ती मचमच त्याच्या कानांना कळते. युगाला हसू आवरेना. तिनं मैत्रिणीचा कान ओढून म्हटलं, तुझ्यासारखे सगळ्यांचे कान लांब नसतात. अशी कितीतरी चेष्टामस्करी दोघीच चालली होती. सुलभानं बाळाला तिच्या मांडीवर ठेवलं. त्या मृदू मुलायम बालमूर्तीला कौतुकानं न्याहाळीत तिनं म्हटलं, किती सुंदर आहे ग हा. हे काळभोर जावळ, या इवल्याशा मुठी. बघ तरी ओठ कसे लाल चुटूक. ही नखा एवढी जीवणी. किती किती गोजीरवाणा दिसतो ग हा. सुलभानं हसून म्हटलं, हां पुरे पुरे. हो बाई पुरेच, नाहीतर माझी दृष्ट याला लागायची. सुलभा हसली. दृष्ट लागली तर मुठभर मीठ मोहऱ्या ओवाळून टाकीन. त्यासाठी पुरे नाही म्हटलं मी. म्हटलं सगळं वर्णन संपून टाकू नकोस, नाहीतर उद्या तुझ्या पुत्ररत्नाचं वर्णन करायला मला शब्द शिल्लक उरायचे नाहीत. मांडीवर असलेल्या बाळाच्या मृदू स्पर्शानं आणि हृदयावर मोरपीस फिरवणाऱ्या या गोड चेष्टेनं युगा रोमांचित झाली. कसलीशी एक अननुभूत अवीट माधुरी तिच्या रोमरोमी भरून गेली. लज्जेनं तिचा चेहरा लालीलाल झाला. तिनं हसून म्हटलं, अगं मातेचं शब्दभांडार कधी संपत नाही. वात्सल्य म्हणजे द्रौपदीची अखंड थाळी. त्यात नित्य नवे शब्द निर्माण होत असतात. कौतुकाक्षरांचा कोश वाढत असतो. तेव्हा ती काळजी नको तुला. शिवाय लेखिका आहेस ना तू. बाकी तुझ्या बाळाचं वर्णन करायला सगळे कोश पालथे घातले तरी शब्द अपुरेच पडतील. कारण तू अति सुंदर आणि तुझा अति देखणा. युगानं मनी दाटलेल्या हर्षाला मागं ढकलीत म्हटलं, म्हणजे ब्युटी प्लस ब्युटी इज इक्वल टू ब्युटी मल्टिप्लाइड बाय ब्युटी इज इक्वल टू. दोघीही खदखदून हसल्या. आता रस्त्यानं चालताना युगा त्या गोड थट्टेच्या धुंदीत होती. मध्येच तिच्या नजरेसमोर एक गोंडस अति देखणा बालजीव दिसू लागला. थेट अभिचा चेहरा. पाहता पाहता तो एकदम मोठा झाला की. हा अभिच की. ती घरी पोचली तेव्हा खालचं पुढचं दार लोटलेलं होतं. आई मागं परसात असेल. संध्याकाळसाठी भाजी काढीत असेल. नानांची ही रोजची लायब्ररीत जाऊन बसण्याची वेळ. पहाटे फिरायला जाण्याचा नेम जसा कधी चुकत नाही तसा सुट्टीत यावेळी वाचनालयात जाण्याचा त्यांचा कार्यक्रम सहसा कधी बदलत नाही. अरुण आणि श्रीधर दुपारी 2:30च्या सुमारास सुलभाच्या दारावरून गेलेले तिने पाहिले होते. तिनं विचार केला, बगीचात पाणी शिंपावं आणि माईंकडे जाऊन यावं. मग हा सुलभाच्या घरी जेवायला आलेल्या माई जरा लवकर गेल्या. त्यावेळी त्यांनी युगाला बजावून सांगितलं होतं, युगा घरी आलीस की माझ्याकडे जरा येऊन जा. विसरू नकोस हां, माझं काम आहे. पुढचं ढकललेलं दार लोटून ती आत गेली. आत पाऊल टाकताच तिला समजून आलं की आपणाला वाटत होतं तसं घर निर्मनुष्य नाही, शांत नाही. आईच्या क्रोधयुक्त वाकताडनानं घराचा गाभारा निनादत आहे.
तिच्या संतापाचे जळजळीत शब्द घरात घुमत आहेत आणि त्यामुळे घरातली शांती पार ढवळून निघाली आहे. ऐकणाऱ्याचं मन थरकून जावं असा संताप, अशी चीड बाहेर पडत होती. युगा घुटमळून दाराशीच उभी राहिली. आईचा आवाज वर नानांच्या खोलीत येत होता. म्हणजे नाना वर आहेत तर. आई नानांच्या खोलीत जिन्याच्या दारातच बसली होती. तिचं बोलणं खालपर्यंत ऐकू येत होतं. आईच्या चढ्या आवाजावरून असं वाटत होतं की दोघात जो काही वाद चालला आहे तो बराच वेळ चालला असावा. वादाच्या उच्च बिंदूवर दोघं पोचली असावीत. आईच्या संतापाची कमान चांगली ताणली गेली होती. तिचा स्वभाव तसा चिडका संतापी होता, पण आताचं तिचं भडकणं काही विलक्षणच वाटत होतं. तुम्ही अगदीच कशी अक्कल वापरीत नाही. आई नानांची अक्कल काढते. सगळा गाव ज्यांना मान देतो, नाना गुरुजी म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहतो, ज्यांच्याकडे लोक सल्ला घेण्यासाठी येतात, ज्यांचं मार्गदर्शन मोलाचं मानतात, त्यांची अक्कल त्यांची पतिव्रता बायको काढते, जिला आधुनिक विचारांचा सुधारणेचा ओझरता स्पर्शही झालेला नाही, अशी ही जुन्या वळणाची आपली आई नानांचा बिनदिक्कत असा उपमर्द करते. पण का? असा उपमर्द करण्यासारखं एवढं काय घडलं? तिला वाटलं हा अपमान नानांना सहन होणार नाही. ते चिडून काही अपशब्द बोलतील. पण नानांचं संथ स्वरातलं उत्तर तिला ऐकू आलं. यात अकलेची काही जरुरी नाही. भलत्याच ठिकाणी अक्कल कशाला खर्ची घाला? दोघांचा वाद, त्यांचं भांडण कशावरून चाललंय कोण जाणे. पण आपण ऐकणं योग्य नव्हे. आपण बाहेर जाऊन हलकेच दार लोटून घ्यावं, बागेचं शिंपण करावं. तोपर्यंत वादावादीचं हे प्रकरण संपेल. ती हलकेच मागं वळली. तेवढ्यात श्रीधरचे शब्द तिच्या कानी आले. म्हणजे श्रीधरही इथं आहे? तो म्हणत होता, नाना, शिक्षणाच्या दृष्टीनं युगा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मी मघाशीच कबूल केलंय. श्रीधर, मी केवळ शिक्षणाच्या दृष्टीनं म्हणत नाही. बुद्धीनंही मी उणा आहे हेही मला मान्य आहे. युगा खूप बुद्धिमान आहे. आईनं मध्ये चिडक्या स्वरात म्हटलं. शिरी, मघापासून तू त्यांना कमी का समजावून सांगतो आहेस? किती अजिजी करतो आहेस? पण त्यांच्या डोक्यात ते उतरायचं नाही. सगळा जन्म मास्तरकी करण्यात गेला. श्रीधरनं नमत्या स्वरात म्हटलं. म्हणून माझी बाजू मी त्यांना गणिती पद्धतीने समजावून सांगतो आहे. नानाने शांतपणे म्हटलं. श्रीधर, मनात भलते आकडे धरले तर गणित चुकतं. युगाच्या लग्नाचा मी अद्याप विचार केलेला नाही, तेव्हा तो तुम्हीही कुणी करू नये आणि तुला स्पष्ट सांगून टाकतो की ती अपेक्षा तू मनात बाळगू नकोस. आईने म्हटलं. पण मी दादाला शब्द देऊन बसले. शब्द म्हणजे कनवटीला लावलेली 2-4 आण्यांची मोड नव्हे. कुणी गरजूनी हात पुढं केला की ठेवली त्याच्या हातावर काढून. गरजू कोण? आईचा स्वर विलक्षण चिडका झाला होता. तिचं किंचाळणं धारधार पात्यासारखं हवा कापीत युगाच्या कानात शिरलं. तिचं अंग शहारलं. आईनं म्हटलं. मुलगी पहिली आली म्हणून डोळे आकाशाला भिडवू नका. मुलीची जात आहे आणि माझा दादा गरजू नाही, समजलात? आम्ही गरजू आहोत. मुलीचा बाप गरजू असतो, पण युगाचा बाप गरजू नाही, मुळीच गरजू नाही. युगा माझी मुलगी नाही, मुलगा आहे. नानांचा स्वर नेहमीसारखा संथ होता, पण त्यात स्वाभिमानाचा प्रखर कणखरपणा होता. त्यांचा संथ स्वर आईला जणू डिवचित होता. तिनं स्वर चढवून म्हटलं. मुलगा मुलगा करून डोक्यावर चढवून ठेवलीत. तिची चढण्याची तेवढी ताकद आहे, मग का नको चढवू? अहो, आज मी चढवतोय, पण उद्या ती उच्चपदी चढली, कीर्तिवान झाली की सगळं जग तिला डोक्यावर चढवील, कौतुक करील. चढवील आणि कौतुक करील तेव्हा करू दे. पण मी म्हणते, श्रीधरचं स्थळ काय वाईट आहे? वाईट आहे असं म्हटलं कुणी? तोंडानंच कशाला म्हणायला हवं? पण लग्न झाल्यापासून मी पाहते आहे, माझ्या माहेराविषयी तुमच्या मनात अढी आहे. आजवर माझ्या माहेरी कधी आला नाहीत. बाबा मोठ्या कौतुकानं आग्रहानं बोलावीत असत, पण कधी त्यांच्या शब्दाला मान देऊन 2 दिवसही आला नाहीत. पण तुम्हाला जायला कधी बंदी केली नाही. पण हवं तेव्हा काही जाऊ दिलं नाहीत. हवं तेव्हा म्हणजे? इतकी बाळंतपणं झाली, एका खेपेलाही बाळंतपणासाठी माहेरी जाऊ दिलं नाहीत. पहिल्या खेपी वसंताच्या वेळी सुद्धा पाठवलं नाहीत. तुम्ही पत्रानं दाद देईना तेव्हा स्वतः बाबा मला इथं न्यायला आले, पण तुम्ही मला पाठवलं नाहीत. पाठवलं नाही त्याचं कारण असं
की लग्नानंतरची पत्नीची संसारातली सगळी जबाबदारी नवऱ्यानंच उचलली पाहिजे. पण माझे बाबा बाळंतपणाचा खर्च करायला समर्थ होते. लग्नानंतर नवऱ्याचं सामर्थ्य पाहायचं असतं, बापाचं नाही. पाहिलं, हाच हेकेखोरपणा त्या पोरीत उतरला आहे. आज तिला डोकीवर घेऊन नाचवता आहात. नाचा, खुशाल नाचा, पण सांगून ठेवते याची फळं तिला जन्मभर भोगावी लागतील. युगाचं सारं शरीर संतापानं धगधगलं. तिला तिरमिरी आली. तिला वाटलं ताडकन आज जावं आणि आईला विचारावं, ओरडून विचारावं, आई, प्रत्यक्ष पोटच्या मुलीला तू असा जन्मभराचा कठोर शाप देते आहेस? अगं, तू आई आहेस की वैरीण आहेस? आहेस तरी कोण? अन शिरीदादालाही सांगून टाकावं, शिरीदादा, मी तुझ्याबरोबर लग्न करणं शक्य नाही. नानांनी कर म्हणून सांगितलं तरीही शक्य नाही. कारण तू विचारू नकोस आणि हा विषय पुन्हा या घरात काढू नकोस. तिरमिरी सरशी ती 4 पावलं पुढं गेली, पण लगेच मन आवरून ती मागं फिरली. तेवढ्यात आईचा रडका स्वर तिच्या कानात शिरला. शिरी, माझ्या मनासारखी एकही गोष्ट या घरात कधी घडली नाही. यांच्या तिढ्या हेकेखोर स्वभावाचे भोग मी जन्मभर भोगीत आले. जाऊ दे, माझ्या नशिबी सुख नसेल. दादाला जाऊन सांग. नाना उठून खाली उतरताहेत अशी चाहूल लागताच ती झटकन मागं वळली आणि तिनं पारिजातकाच्या झाडाखालची झारी उचलली. पण तेवढ्यात तिला दिसून आलं की बागेला पाणी शिंपलेलं आहे. अरुणचा आवाज कुठं येत नव्हता. त्या अर्थी पाणी शिंपणं करून तो बाहेर गेला असावा. आपण आताच आलो आहोत असं भासवीत सरळ आपल्या खोलीत जावं म्हणून ती पुन्हा मागं वळली. पण तिचं मन इतकं अस्वस्थ झालं होतं की त्या तप्त वातावरणात शिरण्याची तिला इच्छा होईना. आपणाला पाहून आईचा धुमसत असलेला क्रोधाग्नी पुन्हा भडकेल, पुन्हा काही बोलाचाली होईल. हो, नानांसारखं आपण काही गप्प बसणार नाही, नकोच ते. ती झटकन पुन्हा मागं वळली आणि हलकेच घराला वळसा घालून मागील परसात आली. पलीकडच्या परसात विहिरीवर माईंची मोलकरीण भांडी घासत होती. युगाला पाहताच तेथूनच ओरडून तिनं म्हटलं, युगाताई, आलात? ही भांडी घासून येणारच होते तुमच्याकडं. माई म्हणल्या युगाताई आली असली तर बोलवून आण. माईनं आपणाला आज बोलवलं होतं हे ती घरच्या घालमेलीत विसरून गेली होती. तिनं म्हटलं, तिकडंच यायला निघाले आहे मी. कुंपणामधल्या लहानशा फाटकातून ती पलीकडे गेली आणि मागच्या दारानं माईंच्या घरात शिरली. घरात जिकडे तिकडे शांत होतं. अभिजितच्या वडिलांनी, वकील साहेबांनी हे घर बांधताना जुन्या नव्याचा उत्कृष्ट मेळ घातला होता. दिवाणखाना आधुनिक पद्धतीनं बांधलेला आणि अद्ययावत पद्धतीनं सजवलेला होता. स्त्रियांसाठी हवेशीर माझघर होतं. प्रत्येकासाठी वेगळी शयनगृह होती. सोय आणि शोभा दोन्हीही रिद्धिसिद्धीसारख्या जोडीनं उभ्या होत्या. त्यासाठी त्यांनी सढळ हातानं पैसाही खर्च केला होता. त्यांच्या घरी मागील दारानं शिरलं तरी, अगर पुढील दारानं प्रवेश केला तरी समृद्धी आणि सोय कुणाच्याही सहज नजरेत भरत असे. त्याचबरोबर तिथल्या वातावरणात भरलेल्या समाधानाची झुळूक प्रवेश करणाराला वेढून टाकी. माईंच्या घरात मागील दारानं प्रवेश करतात तिचं मन शांत झालं. वैशाखातल्या रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरूनही जाईजुईच्या सुगंधित मंडपाखाली गार छायेत शिरल्यागत तिला वाटलं. तिचं अस्वस्थ मन एकदम शांत झालं, शीतल झालं. माई आसपास कुठं दिसत नव्हत्या. तिनं हलकेच हाक मारली, माई, माई, ये ग. युगा, वर ये. अन हे बघ, गोदाचं भांडी घासणं झालं असेल तर मागचं दार बंद करून ये. गोदाचं काम आटोपेपर्यंत ती खाली थांबली आणि मग दार बंद करून वर गेली. आज ती बऱ्याच दिवसांनी, वर्षांनी वर जात होती. लहानपणी ती नेहमी वर जात असे. सगळ्या घरभर भिरभिरत असे. लपंडाव खेळायला तर हे घर फारच छान होतं. त्यावेळी लपंडाव खेळताना अभि वरती गाद्या ठेवण्याचं लांबलचक कपाट होतं, त्यात लपून बसत असे. पण पुढं ती मोठी होऊन तिला समजू लागल्यानंतर ती एकटी सहसा वर जात नसे आणि अलीकडे माई सारा दिवस खालीच वावरत असल्यामुळे तिला वर जाण्याची फारशी वेळ येत नसे. ती वर गेली. डाव्या बाजूची अभिजितची खोली बंद होती. तो बाहेर गेलेला असला की त्याची खोली बंदच असे. मधल्या पॅसेजमधून ती पुढं गेली. माईंच्या खोलीचा दरवाजा लोटलेला होता. ती बाहेर दाराशी उभी राहिली. तिची चाहूल लागताच माईंनी म्हटलं, युगा, अगं ये ना, परक्यासारखी बाहेर काय उभी राहिलीस? युगा दार उघडून आत गेली. माई तिजोरी उघडून बसल्या होत्या. दागिन्यांची मखमली पेटी त्या बाहेर काढीत होत्या. अगं, इकडे जवळ इथं येऊन बैस.
यासाठीच तुला आता बोलावलं होतं. युगा संकोचून माईंजवळ बसली. त्यांनी म्हटलं, तुझ्यासाठी आता दागिने बनवायला टाकायला हवेत. काल अण्णा सोनार येऊन गेले. बांगड्यांचे, हारांचे काही नमुने ठेवून गेलेत. तुला यातला कोणता आवडतो ते बघ. त्यांनी हातातली मखमली पेटी उघडून तिच्या पुढं ठेवली. त्यात 5 पदरी चंद्रहार, जाळीच्या बांगड्या होत्या. सुंदर नक्षीकाम केलेले 4 बिलवर, सगळे दागिने नुकतेच बनविलेले दिसत होते. युगा क्षणभर पाहतच राहिली. मग तिनं म्हटलं, हे एवढे दागिने आहेत ना, हेच कितीतरी झाले. आणखी नकोत. हे तुझ्यासाठी नव्हेत. म्हणजे असं की हे आता जुने झालेत. जुने म्हणजे? पण हे नवीन बनविलेले दिसतायत. माई त्या दागिन्यांकडे काही वेळ पाहत राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून खिन्नतेची छाया निसटून गेली. त्यांनी म्हटलं, हे दागिने 10 वर्षांपूर्वी शशी शेखरच्या बायकोसाठी म्हणून घडवून घेतले होते. पण ते सगळंच वेगळं घडलं. शशी शेखर म्हणजे अभिजितचा मोठा भाऊ हे युगाला माहीत होतं. अभिजितपेक्षा 10-12 वर्षांनी तो मोठा होता. 10 वर्षांपूर्वी इंजिनियर होऊन तो अहमदाबादला नोकरीला लागला होता. वकील साहेब त्यावेळी हयात होते. त्यांनी आपल्या एका मित्राला व्याही बनविण्याचं निश्चित केलं होतं. मुलगी रूपानं त्याला शोभेशी होती. BA झालेली होती. त्याला दाखवली होती. त्यानं पसंत केली होती. पत्रिका जमल्या होत्या. सगळं देणं घेणं ठरलं होतं. साखरपुड्याचा दिवस निश्चित झाला होता. माईंनी सुनेसाठी पहिली सून अपूर्वाईची म्हणून तिच्यासाठी हे दागिने घडवले होते. पण अहमदाबादला त्याचं एका गुजराती मुलीवर प्रेम जडलं. अर्थात हे लग्न फिसकटलं. त्यावरून त्यांच्या घरात भांडणं झाली आणि शशी शेखर घर सोडून निघून गेला. या क्षणापर्यंत त्यानं घरात पाऊल टाकलं नव्हतं. युगंधरा त्यावेळी लहान होती. तरी ही सारी हकीकत बाहेरून तिच्या कानी आली होती. माईंच्या घरी शशी शेखरचा विषय कधी कुणी काढत नसे. जणू घरातूनच नव्हे तर घरातल्या मंडळीच्या मनातूनही तो दूर निघून गेला होता. स्मृतीच्या पडद्याआड नाहीसा झाला होता. दागिन्यांच्या निमित्तानं त्याचं नाव आज निघालं. युगानं हलकेच म्हटलं, शशीदादा अजून अहमदाबादलाच आहे का? कलकत्त्याला त्याची बदली झाली असं 2 वर्षांपूर्वी ऐकलं होतं. मग कोण जाणे. बाबासाहेब गेले तेव्हा सुद्धा तो आला नव्हता नाही? त्यावेळी तो इथं नव्हता. त्याच्या कंपनीनं त्याला इंग्लंडला पाठवलं होतं. टाइम्समध्ये त्याचा फोटो आला होता म्हणून आम्हाला कळलं. पण तो इथं असता तरी आला असता की नाही कोण जाणे. म्हणजे काय माई, वडील गेल्यावरही राग टिकतो का? कुणाचाही राग टिकावा असंच त्याला त्याच्या वडिलांनी वागवलं. या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस म्हणून उपाशीपोटी घराबाहेर घालवलं. इकडचा स्वभाव अति तापट होता. त्यांचं म्हणणं, इतकं सगळं ठरल्यावर आता नकार द्यायचा म्हणजे त्या मंडळींची फसवणूक होते. शशी म्हणाला, मन दुसरीकडे गुंतलं असता त्या मुलीशी लग्न करून जन्मभर मी तिची फसवणूक करणार नाही. मला शशीचं म्हणणं योग्य वाटत होतं. त्याची चूक एवढीच की आपलं दुसऱ्या मुलीवर प्रेम जडलंय हे त्यानं आधी सांगायला हवं होतं. पण तो म्हणाला, माई, तोपर्यंत त्या गुजराती मुलीशी माझा परिचय झाला नव्हता. मी इथून गेलो आणि मग सगळं घडलं. तुला पत्र लिहून कळवणार होतो, पण त्यापूर्वीच बाबासाहेबांनी इकडे साखरपुड्यापर्यंत सर्व ठरवूनही टाकलं. चूक कोणाचीही असो, जे घडायचं ते घडलं. मी त्याच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ गेलं. शशी घराबाहेर पडला, तो आज मितीला इकडे वळला नाही. पण माई, आता बाबासाहेबांच्या पश्चात त्यानं इथं तुमच्यासाठी यायला हवं होतं. माईनी दीर्घ निश्वास सोडला. त्यांनी म्हटलं, हवं होतं अन नको होतं. जाऊ दे, आहे तिथं तो आपल्या संसारात मुलाबाळांसह सुखी राहो. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालीत युगानं म्हटलं, माई, शशीदादा इंजिनियर आहे. कुणा गुजराती धनिकाचा जावई आहे. मग सुखात न राहायला काय झालं हो? अहमदाबाद श्रीमंतांचं शहर. माई हसल्या आणि चेष्टेनं म्हणाल्या, ते श्रीमंतांचं शहर मग तुला एकदा बघायला पाठवीन. चल, आता हा पसारा झटकन आवरायला हवा. या तोडे बिलवरांचा घाट तुला आवडतो का बघ. छानच आहे. मापही तुला होईल, घालून बघ. ती बिलवर हातात चढवू लागली. हातात अर्धवट चढवले असतील नसतील तेवढ्यात चटकन ते तिनं पुन्हा अलगद उतरवले आणि मखमली पेटीत जागच्या जागी ठेवीत म्हटलं, माई, मला दागिन्यांचा सोस नाही. खरंच सांगते, माझ्या हातात हे माझे वापरते 4-4 बिलवर आहेत. हे कन्यादानात मलाच मिळणार आहेत. मिळू देत, पण आमच्याकडून 25 तोळ्यांचे दागिने मी तुला घालणार आहे.
मखमली पेटीकडे निर्देश करून तिनं विचारलं, हे दागिने 25 तोळ्यांचे आहेत? हो. का ग? हे दागिने मोडून नवीन बनवणार? हो, कारण हे वापरलेले नसले तरी अगदी जुन्या पद्धतीचे आहेत. हे मोडून चालू फॅशनचे करायला हवेत ना. माई, विचारते म्हणून रागावू नका, पण हे दागिने तसेच बाजूला ठेवले तर 25 तोळ्यांचे दुसरे नवे दागिने करता येतील का? हो, येतील की. मग हे मोठ्या सुनेसाठी म्हणून बनविलेले दागिने तिच्यासाठी तसेच ठेवा. ती घरी येईल तेव्हा तुमच्या हातानं ते तिच्या अंगावर चढवा. माई युगाकडे आश्चर्यानं पाहत राहिल्या. तशी तिनं संकोचानं खाली मान घातली. अगं, पण ती मोठी सून घरी यायला हवी ना. येईल. कशी येईल? लग्न झाल्यापासून गेल्या 10 वर्षात जिचं तोंड पाहिलं नाही, की जिच्या पत्राची 2 अक्षरं दिसली नाही, ती येईल कशी? येईल माई. स्वतःच्या घरी ती केव्हा तरी येईल. त्या युगाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. थोड्या वेळानं त्यांनी म्हटलं, बरं, आता तुझ्यासाठी तू नमुने बघ. हार कसला हवा? झनक झनक, अनारकली, छे, असा चंद्रहारच मला करा. पण अभिला आवडत नाही. दागिना अभिला घालायचा? चटकन जीभ चावून तिनं म्हटलं, मला चंद्रहारच आवडतो. तिजोरी बंद करीत माईनी म्हटलं, ठीक आहे, चल आता, तुला चहा करून देते. थोड्या वेळानं ती घरी जायला निघाली तेव्हा माईंनी म्हटलं, परवा मी जाळीच्या तोड्याचे नमुने मागवलेत, तेव्हा दुपारी ये. अभिची खोलीही आवरायची आहे. त्याच्या खोलीत भारांभर पुस्तकं पडलीत. कुठची कुठं लावायची कळत नाही. मी परवा लवकर येते आणि सगळं व्यवस्थित करून टाकते. हा भाग इथेच संपला. आता आपण भेटू पुढचा नवीन भाग वाचण्यासाठी, म्हणजेच 5वा भाग वाचण्यासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. हा भाग शांतपणे ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.